उन्नावमधलं बलात्कार आणि खून हा काही एक गुन्हा नाहीये, ते आहे अपयश आपल्या भारतीय राज्यव्यवस्थेचं. तिच्यावरती रेप झाला, तिचा खून केला गेला, तिच्या वडिलाचा खून केला गेला आणि तरीही त्या मुलीला अजूनही न्याय मिळालेला नाहीये. अरे चुलीत घाला तुमचं ते राजकारण. मुलीला साधा न्याय नाही देऊ शकत तुम्ही, तर काय कामाचं तुमचं ते राजकारण आणि न्याय व्यवस्था. कॉमन माणसाने जर साधा ट्रॅफिक सिग्नल जरी क्रॉस केला तरी त्याला मेंटल हरॅसमेंट आणि कितीतरी प्रकारचे कॉन्सिक्वेन्सेस फेस करावे लागतात. आणि दुसऱ्या ठिकाणी काय होतंय, बलात्कार आणि खून केल्यानंतरही तो आरोपी सशर्त बेलवरती बाहेर येतोय. आणि भारत देशामध्ये आजकाल तेच सुरू आहे. जो कोणी सोशल ॲक्टिव्हिस्ट असेल किंवा जो समाजाच्या हिताबद्दल बोलत असेल त्याला जेल आणि बलात्काऱ्यांना बेल. मग हेच का तुमचं बेटी बचाव आणि बेटी पढाव? मला माहिती आहे की माझ्या व्हिडिओने काही फरक पडणार नाहीये. प्रत्येक माणसाने ह्या गोष्टीवर आवाज उठवायला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या घरी मुलगी आहे. आपण लहानपणापासून एकच गोष्ट ऐकत आलोय की न्याय हा सगळ्यांसाठी समान असतो. परंतु आजकालची जी न्यायाची सिस्टीम आहे ती थोडीशी बदलली आहे. आजकालचा जो न्याय आहे तो पद, पक्ष आणि त्या पक्षाची ताकद ह्या सगळ्या गोष्टी पाहून दिला जातोय. मग आता मला तुम्ही सांगा, हे न्यायाचा अपमान नाही का? ज्या आरोपीवर खून, बलात्कार असे आरोप निश्चित झालेत आणि ज्याला शिक्षा सुनावली त्याला तुम्ही सशर्त बेल कशी काय देऊ शकता? आणि मला असं वाटतं की या देशामध्ये गुन्हेगार हा त्याचा गुन्हा पाहून नाही ओळखला जात, गुन्हेगार हा त्याची ओळख पाहून ओळखला जातो. चांगला माणूस आवाज उठवतोय त्याला होतीये जेल, जो बलात्कार आणि खून करतोय त्याला मिळते बेल.